राम राम मित्रांनो, मी अमोल कोळेकर पाटील. मौमिता नावाची आपली जी डॉक्टर बहीण होती कोलकातामध्ये, तिचं ज्या प्रकारे अत्याचार झाले आणि त्या सगळ्या गोष्टींचं हे झालं, त्या केसमधली धक्कादायक अपडेट तुमच्यासमोर मी देणार आहे. 2-3 दिवस झाले, तुम्हाला माहिती आहे गोष्ट कोण. CBIकडे या केसची पूर्णपणे जबाबदारी, आणि CBIनी या केसमध्ये आत्तापर्यंत जवळजवळ 20 ते 25 जणांची चौकशी केलेली आहे. त्याच्यामध्ये तिचे जवळचे मित्र असतील, तिच्यासोबतचे सहकारी स्टाफ असेल, आणि जे नाईटला म्हणजे ते निवासी डॉक्टर होते, तर निवासी डॉक्टरमधले बरेचसे लोक यांची देखील चौकशी केलेली. ती ज्या डिपार्टमेंटला काम करत होती त्या डिपार्टमेंटच्या बऱ्याचशा लोकांची चौकशी केलेली. आणि मित्रांनो, तुम्हाला सांगतो, अक्षरशः ह्या केसचं पूर्णपणे ही केस वेगळी आहे. का हत्या झाली, कशी हत्या झाली, आणि का कोणामुळे कोणाच्या आदेशावर हत्या केली, आणि ज्या आरोपीला पकडले गेलेलं आहे तो आरोपी खरंच आरोपी आहे का? अजिबात नाही. तो आरोपीच नाही. तुम्हाला सगळी गोष्ट या व्हिडिओमध्ये सांगणारे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. मित्रांनो, ही जी घटना घडली त्याच्यानंतर तुम्हाला माहिती आहे की पूर्ण देशामध्ये या गोष्टीच्या विरोधात प्रसाद उमटले होते, है ना, की बऱ्याचशा ठिकाणी आंदोलनं झाली. आजही बऱ्याचशा हॉस्पिटलमध्ये म्हणा किंवा मोठमोठ्या सरकारी हॉस्पिटल असतील तिकडे इमर्जन्सी सर्व्हिस सोडून बाकी नर्स आणि डॉक्टर हे सगळे आंदोलनावरती आहेत, उपोषणावरती बसलेले आहेत. कुठल्या प्रकारची सेवा देत नाहीत इमर्जन्सी सेवा सोडून. एवढं सगळं घडल्यानंतर बऱ्याचशा गोष्टींना सामान्य जनतेला त्रास होतोय किंवा सामान्य जनतेला त्या गोष्टीपासून खूप नुकसान होतं. एवढं असून देखील आत्ता CBIनी खूप चांगल्या पद्धतीने काम करायला खरं तर सुरुवात केलेली आहे. ह्याच्यामध्ये सरकारचा देखील खूप मोठा हस्तक्षेप आहे ह्या सगळ्या घटनांमध्ये. तुम्हाला सांगतो की ती मुलीच्या आईने त्या खूप गंभीर आरोप केलेले आहेत. ममता बॅनर्जी मुलीच्या आईवडिलांना भेटायला घरी गेली होती. त्याच्यानंतर मुलीच्या आईवडिलांनी म्हणजे ममता बॅनर्जीने आश्वासन दिलं की आम्ही एका मुख्य आरोपीला अटक केलेली आहे, आम्ही त्याच्यावरती कडक कारवाईचे आमचे प्रयत्न आहेत. त्यावेळेला मुलीचे आई बोलली की तो जो आहे मुख्य आरोपी, तो आमचा आम्हाला नाही वाटत की तो मुख्य आरोपी आहे. ह्या केसमध्ये कोणीतरी मुख्य आरोपी वेगळाच आहे. याचं कारण तुम्हाला सांगतो. कारण तिचा एक मित्र होता. त्या मित्राला मला वाटते रात्री 10 वाजता त्यांचं बोलणं झालं फोनवरती, आणि त्या मित्राला सांगितलं की मी आता बिझी आहे, मी तुला नंतर बोलते. ठीक आहे. आणि त्या मित्राने सांगितलं की तिच्या डिपार्टमेंटमध्ये अंमली पदार्थांची खूप मोठ्या प्रमाणामध्ये तस्करी होत होती, रॅकेट चालवलं जात होतं. अंमली पदार्थ म्हणजे तेच गांजा, ड्रग्स, ह्या सगळ्या गोष्टीमुळे. आता तुम्हाला तुमच्या क्लिक झाला तर तुमच्या डोक्यामध्ये की ही केस कशाच्या रिलेटेड आली, ड्रग्सच्या रिलेटेड आली. ठीक आहे. तर त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो की आईचं बोलणं झालेलं 5 वाजताच की मी घरी येणार नाही वगैरे, म्हणून मी सगळं ओके, तू काळजी नको करू, बोलणं झालं. त्याच्यानंतर बोलणं नाही झालं. त्याच्यानंतर मित्रांनो 3 वाजता हा सगळा इन्सिडेंट घडला. सकाळी 10 वाजता तिथल्या एका ऑफिसरनी, डॉक्टरनी ह्यांच्या आईवडिलांना फोन केला आणि सांगितलं की तुमच्या मुलीने आत्महत्या केलेली आहे. त्याच्यानंतर हे लोक 12 वाजता हॉस्पिटलला पोहोचतात. 12 वाजल्यानंतर दुपारी परत 3 तास त्यांना त्या मुलीचा चेहरा बघू दिला जात नाही, भेटू दिले जात नाही, आणि 3 तासानंतर वडिलांना भेटायची परवानगी दिली जाते. आणि त्यावेळेला ते सगळं मृतदेह बघितल्यानंतर तिच्या वडिलांना असं वाटलं की ही आपल्या मुलीने आत्महत्या केलेली नाही आहे, ही हत्या केलेली आहे. आता याच्यामध्ये ना, जो त्या डॉक्टरचा हॉस्पिटलचा मुख्य डीन असतो, प्रिन्सिपल असतो, त्याची बदली केली होती. तुम्हाला माहिती आहे का? बदली केली होती त्या 1-2 दिवसामध्येच. आता त्याच्यावरती CBI चौकशी करण्यासाठी त्याला 2-3 दिवस झालं बोलवते ऑफिसमध्ये. आणि ज्या ठिकाणी घटना घडली, म्हणजे ते कॉन्फरन्स रूम होता म्हणून असं बोललं जाते, घटना त्या ठिकाणी घडलेलीच नाही आहे. कारण तुम्हाला सांगतो की घटना घडल्याच्या सेकंड डेला, नेक्स्ट डेला, त्याच दिवशी ज्या दिवशी बॉडी सापडली त्याच दिवशी संध्याकाळी त्याच्या बाजूला त्या हॉस्पिटलमध्ये एक रूमचं काम चालू केलं तोडायला. म्हणजे विचार करा, त्या हॉस्पिटलमध्ये एक मर्डर झाला आहे, रेप झाला आहे, आणि त्या हॉस्पिटलमध्ये एक रिनोव्हेशनच्या नावाखाली एका रूमचं काम तोडफोड चालू होती. आणि त्याच्यामुळे संशय जास्त बळावतो की हत्या कॉन्फरन्स रूममध्ये झालेली नाही, ज्या ठिकाणी तोडफोड झाली ना त्या रूमची, त्या ठिकाणी हत्या झालेली, नंतर तिला इकडे आणून ठेवलेलं असं असू शकतं. कारण पुरावे नष्ट करण्यासाठी ती रूमचं तोडफोड केली जाऊ शकते असं आपण म्हणू शकतो. मित्रांनो, आता या केसमध्ये एक चांगली गोष्ट अशी आहे की त्या मुलीला, म्हणजे आपल्या डॉक्टरला, डायरी लिहायची फार सवय होती, आणि CBIच्या हातात ती डायरी सापडलेली आहे. त्या डायरीमध्ये CBI हे नक्कीच शोधू शकतं की हत्या व्हायच्या अगोदर किंवा रेप व्हायच्या अगोदर तिनं किंवा 1-2 दिवसामध्ये किंवा पाठीमागच्या 7 दिवसामध्ये तिच्यासोबत काय काय घडलं होतं.
तिचं कोणाशी भांडण चालू होतं का, आणि तिच्या सगळ्या जवळच्या मित्रांना वगैरे दाट शक्यता आहे, आणि त्यांचा संशय हाच आहे की तिला त्या डिपार्टमेंटमधलं ड्रग्सचं रॅकेट म्हणा किंवा अंमली पदार्थांचं रॅकेट हे समजलं होतं, आणि ती नेहमी त्याच्या विरोधात बोलत होती. आणि तिला त्याच्या अगोदर खूप घालून पाडून बोलणं, परत किंवा इग्नोर करणं, मानसिक त्रास देण्याचं काम ऑलरेडी सुरू होतं त्या ठिकाणी, जे तिच्या मित्रांनी सांगितले. आणि त्याच गोष्टीचा राग धरून, टार्गेट धरून त्या मोमिता डॉक्टरला आपल्या मारायचा संपवण्याचा काट केला. आणखी एक गोष्ट सांगतो, याच्यामध्ये हॉस्पिटलच्या आतमधलीच लोक सामील आहेत. मी असं तुम्हाला का बोलतोय, कारण ज्या मुख्य आरोपीला अटक केलेली, तो आरोपी त्या हॉस्पिटलचा नाही आहे. तुम्हाला मी सांगितलं की तो एक पोलीस व्हॉलेंटियर होता. पेशंटला मदत करायचं, की हॉस्पिटलला घेऊन जाणं, हॉस्पिटलला बेड मिळवून देणं, या सगळ्या गोष्टींचा तो मॉनिटरिंग करत होता किंवा हेल्प करत होता, एक चांगला समाजसेवा म्हणून. त्या हॉस्पिटलमध्ये मोमिता डॉक्टर रात्री 2 वाजता कॉन्फरन्स रूममध्ये आहे, हे त्याला कोणी सांगितलं? हा तर योगायोग असू शकत नाही की ती 2 वाजता कॉन्फरन्स रूममध्ये गेली आणि त्याच वेळेला हा पेशंटला घेऊन आला. रात्री 2 वाजता पेशंट त्या दिवशी ॲडमिटच नव्हतं झालं. मग ह्याला कोणी सांगितलं की रात्री 2 वाजता ती अशी एकटीच त्या कॉन्फरन्स रूममध्ये? ह्याचा अर्थ त्या हॉस्पिटलमधल्या डॉक्टरांचा म्हणा किंवा कर्मचाऱ्यांचा म्हणा किंवा तिच्या सहकारी स्टाफचा 100% त्याच्यामध्ये हात असू शकतो. आणि याच्यामध्ये अंमली पदार्थांचं रॅकेट, जे ड्रग्स रॅकेट आहे, तुम्हाला सांगतो, ज्या संदीप घोष नावाच्या डॉक्टरला, आता प्रिन्सिपल, एक्स प्रिन्सिपल त्या आरजीकर कॉलेजचा एक्स प्रिन्सिपल, त्याला ज्या CBI बोलवत आहे चौकशी करण्यासाठी, त्याचा इतिहास तुम्हाला माहिती आहे का काय आहे? खूप खतरनाक इतिहास आहे. ह्याच्या आधी त्याला 2-3 वेळा त्याची बदली करायचा आदेश निघालेले आहेत, परंतु त्याची बदली झालेली नाही. त्याचा हस्तक्षेप एवढा मोठा आहे राजकीय आणि बाकीच्या गोष्टींमध्ये की त्याला त्याची बदली नाही करू शकले. 2 वेळा आदेश येऊन देखील. आणि आदेश काय हेच आहेत, मुलींवरती छेडछाड होते आणि तिथं खूप मोठ्या प्रमाणात इलिगल गोष्टींचा व्यवसाय चालवला जातोय, किंवा खूप साऱ्या टेस्टिंग, म्हणजे हॉस्पिटल आहे ना, ते कॉलेज होतं ना, आरजीकर कॉलेज हॉस्पिटल, तर तिथे लॅब असतात, खूप मोठ्या गोष्टी टेस्टिंगच्या नावाखाली, म्हणजे समजून जात तुम्ही, टेस्टिंगच्या नावाखाली तिथे घेऊन येणार, नंतर ते लोक हे करणार, सेल करणार, तिथल्या लोकांना देणार. या सगळ्या गोष्टींसाठी त्या संदीप घोष नावाच्या डॉक्टरला 2 वेळा हाकलून देण्याचे आदेश दिले होते. तरी देखील त्याचा राजकीय हस्तक्षेप एवढा वरती आहे की त्याला कोणी हाकलून देऊ शकलं नाही, त्याची कोणी बदली करू शकलं नाही. आणि एवढी सगळी घटना घडल्यानंतर त्या संस्थेने म्हणा की जे सगळं चालवते, त्यांनी त्या प्रिन्सिपलची एका 15 किलोमीटरच्या अंतरावरती बदली केली एका मेडिकल कॉलेजमध्ये. संशयाचं जाळं याच्या भोवती नाही फिरत का? भले हा त्या ठिकाणी नसेल, पण ह्याच्या सांगण्यावरून किंवा ह्याला माहिती असणार ही गोष्ट अशी होणार आहे 100%. आणि तुम्हाला सांगतो, मी पहिल्या दिवशी सांगितलं, आपण व्हिडिओ बनवला त्याच्यामध्ये सांगितलं की ही घटना एका व्यक्तीच्या हातामध्ये नाही, ही कमीत कमी याच्यामध्ये 4 ते 5 लोक इन्व्हॉल्ड असू शकतात. आणि ती 5 लोक त्या कॉलेजच्या आतमधलीच असू शकतात, कारण एक माणूस फक्त बाहेरून आला होता, बाकीचे लोक. आणि एवढी मोठं कॉलेज आहे, तिथं तुमचे CCTV कॅमेरे बंद पडतात. हाऊ इज पॉसिबल? ठीक आहे. आत्ता मित्रांनो, आज डायरी सापडलेली, डायरीमधले खुलासे लवकरच आपल्या समोर येतील CBIच्या माध्यमातून. आपण तुमच्यासमोर मांडायचा प्रयत्न करूया. जय शिवराय, जय मल्हार.